राज्यातील 5व्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याच्या मतदानाला आता सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर सकाळच्या सुमारास ज्या रांगा आहेत या येथील नागरिकांनी लावलेल्या आहेत। तर आपण जर बघितलं तर उन्हाचं दुपारचं कडाक्याचं ऊन असतं, त्यामुळे ते वाचण्यासाठी नागरिकांनी ही रांगा लावलेल्या आहेत। आपण जर आतमध्ये बघितलं तर पूर्णपणे प्रक्रिया ही सुरू आहे, एकदम चांगल्यारीत्या सुरू आहेत। आपण जर बघितलं तर टोटली जे हे मतदान आहेत हे सुरळीत सध्या सुरू आहे। तर या पालघर लोकसभेमध्ये आपण तिरंगी लढत बघत आहोत। तर बहुजन विकास आघाडी, दुसरीकडे भाजपा आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी ही तिरंगी लढत आहे। तर या पालघर लोकसभेच्या मतदारसंघासाठी एकूण 21,48,514 एवढं मतदान आहे। तर 22,270 एवढं बूथ केंद्र आहेत आणि या टोटल 12,000 मतदान अधिकारी आणि 5,000 पोलीस जे कर्मचारी आहेत हे या मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कामाला लागलेले आहेत। 862 जे आहेत ज्येष्ठ नागरिकांनी, दिव्यांगांनी खास घरी जाऊन मतदान केलेलं आहे। सध्या आपल्या सोबत आता मतदार आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे। काय सांगाल, सकाळी उठून आपण मतदान केलंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। पहिला मतदान नंतर जलपान। मॅडम काय सांगाल आपण? आम्ही देशाच्या विकासासाठी वोट केलेलं आहे आणि सकाळी सकाळी पहिले वोटिंग नंतर जलपान करायचा विचार आहे आम्हाला। नक्की दादा, काय सांगशील तू? सकाळी लवकर उठून केलंय? सकाळी लाईनीत 6 वाजताच उभा राहिलो होतो आणि वोटिंग केलेलं आहे। सगळ्यांनी मतदारांना आव्हान आहे की सगळ्यांनी वोटिंग करावं। नक्कीच 12,000 कर्मचारी आणि त्याचबरोबर 5,000 पोलीस अधिकारी मागील 7 दिवसापासून अहोरात्र मेहनत करतायत फक्त आपल्या एका मतासाठी। आपली मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी त्यासाठी हे अहोरात्र मेहनत करतायत। त्यामुळे नागरिकांना ही आव्हान आहे की आपण मतदानासाठी बाहेर पडा आणि मतदान हे आहे अवश्य करा। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।